हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. राजूर ग्रामपंचायतीनं सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना विनंतीपूर्वक आवाहन केलंय की राजूरला होणारा पाणीपुरवठा हा भंडारदरा धरणातील आवर्तनानुसार कमी जास्त होत असतो. पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर आता पुन्हा भंडारदरा धरणातून आवर्तन सोडलं गेलंय. उष्णतेची लाट आणि पाणी पातळी कमी असल्यामुळं अचानक तापमानात झालेली वाढ यामुळं विविध आजारांना सामोरं जावं लागू शकतं. म्हणूनच गावातील सर्व नागरिकांना ग्रामपंचायतीने विनंती केली आहे की आपण आपलं पिण्याचं पाणी उकळून घ्यावं. सद्यस्थितीमध्ये राजूर गावात सर्वाधिक कावीळचे रुग्ण दिसून आलेत. म्हणूनच आपण आणि आपल्या लहान मुलांनी पाणी उकळून प्यावं, जेणेकरून आरोग्याची काळजी घेतली जाईल, असं आवाहन आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीनं केलंय. राजूर गावातील ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. तसं पाहता आज जे राजूरमध्ये कावीळचे पेशंट आढळून आले आहेत त्या संदर्भात आम्ही VTPVCला आरोग्य विभागाला विचारणा केली असतात. ते पथक आज इथे राजूरमध्ये दाखल झालेलं असून त्यांनी घरोघरी जाऊन याचे कावीळ पेशंटचे सर्वेक्षण केलेले आहे. त्यामध्ये कावीळचे पेशंट आढळून आले आहे, पण आरोग्य विभागाने सुद्धा सतर्कतेचा इशारा म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे असं सांगितलं आहे. राजूर ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याचे जे काही पाणी शुद्धीकरणाचे नमुने आहेत ते दर महिन्याला आपण VTPVCकडे पाठवले जातात आणि आत्तापर्यंत असे कुठल्याही पाण्यामध्ये दूषित पाणी पुरवठ्याचं असं कुठलंही काही आढळून आलेलं नाही. तरी राजूर गावाच्या ग्रामस्थांना विनंतीपूर्वक आवाहन करते की राजूर गावातील ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. तसेच उष्णतेची लाट असल्यामुळे शक्यतो जास्त उन्हामध्ये बाहेर न पडता बाहेरील थंड पेय जे काही कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत ते पिऊ नये आणि लहान बालकांना देऊ नये आणि सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र विठा येथील आरोग्य निरीक्षक श्री शेळके या पथकाने राजूर गावामध्ये कावीळचे संशयित रुग्ण आढळल्याचे कळाल्यानंतर या ठिकाणी आरोग्य टीम येऊन प्रत्येक घरोघरी जाऊन कावीळची व जलजन्य आजाराविषयी सर्वेक्षण करण्यात आले. तर त्या ठिकाणी तुरळक पेशंट आढळले तर ती उपाययोजना म्हणून प्रत्येक कुटुंबात जाऊन प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिण्यात आवाहन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी त्यात उष्माघात होऊ नये यासाठी आपण सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उन्हामध्ये फिरू नये याची पण काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि पिण्याचे पाणी स्वच्छ आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये, थंड पेय उदाहरणार्थ बर्फ, आईस्क्रीम हे असे असलेले पदार्थ लहान बालकांना खाऊ घालू नयेत अशाबद्दल माहिती देण्यात आली. गेले 3 दिवसापासून माझ्या हॉस्पिटलमध्ये कावीळचे पेशंट साधारणतः रोज 9 ते 10 पेशंट नवीन सापडतात. असे आत्तापर्यंत 4 दिवसामध्ये 40 ते 50 पेशंट कावीळचे सापडले आहेत. विशेषतः वयवर्ष 5 ते वयवर्ष 20च्या आतमध्ये हे रुग्ण सापडतात आणि सुरुवातीला थोडासा नॉर्मल ताप येतो, त्यानंतर पोटात दुखायला लागतं, मळमळ होते आणि पेशंट विकनेस त्याला जास्त आल्यामुळे चालू फिरू शकत नाही. अशा अवस्थेचे लक्षणं असतात. रक्त चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये कावीळचं प्रमाण 3 ते साधारणतः 6पर्यंत सापडत आहे आणि विशेषतः हे सर्व रुग्ण राजूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सापडतात. असं खेड्यावरचा अजून एकही पेशंट कावीळ झाले असं सापडलेलं नाही. फक्त आज एक पेशंट राजूरमधलेच वयवर्ष 60 त्यांना तो एक कावीळ सापडलेले आहे. तरी विशेषतः हा प्रादुर्भाव शक्यतो पाण्यातूनच झालेला असावा, म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या संदर्भात पाणी उकळून आणि गाळून घेतलं पाहिजे. आणि हा साथीचा आजार असं जास्त घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे. बाहेरचे पदार्थ किंवा उघड्यावरचे पदार्थ शक्यतो कुणी खाऊ नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी उकळून गाळून घेणे हा त्याच्यावरचा एक चांगला प्रकारचा उपाय आहे. आणि
कुठल्याही प्रकारचा गावठी विलाज किंवा इतर ठिकाणी जाऊन मंत्र वगैरे चिकित्सा न करता आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हा योग्य ठरेल. म्हणून मी एक डॉक्टर या नात्याने नागरिकांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेऊन घरामध्ये असे काही लक्षणं सापडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपचार लवकरात लवकर सुरू करणे. विलास तुपे, सी न्यूज मराठी, राजूर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.